आदित्याय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. ओम ह्रीं भान्वे नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम ह्रः पूष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरिचे नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रूं वार्काय नमः. ओम ह्रः भास्कराय नमः. इस तरह से सूर्य नमस्कार करने से अपने देह में एक प्रकार की ऊर्जा आती है, शक्ति आती है. और युवा कैसा होना चाहिए, युवक कैसा होना चाहिए, तरुण कैसा होना चाहिए, ज्याच्या चेहऱ्यावरती तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे. करुणा पाहिजे एकमेकाबद्दल. मातृभूमीवर प्रेम आहे, त्याचं आई वडिलावरती प्रेम आहे, आणि 5 इंद्रियावरती संयम आहे. ज्याचे मन स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडस करण्याचं बळ पाहिजे, धाडस करण्याचं बळ, सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे. ध्येय ठरवलं ना मग मागे पुढं पाहायचं नाही. ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्याचा ईश्वर आहे, सत्यानेच बोललं पाहिजे, खरंच बोललं पाहिजे, व्यसनापासून मुक्त आहे, व्यसन न करणारा पाहिजे युवक. आजचा युवक व्यसनाधीन झाला आणि युवती फॅशनेबल झाले. मुलींचे कपडे वरती चाललेत आणि मुलं व्यसनाधीन होत चाललेत. सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, शिस्त पाहिजे. एकदा ठरवलं नाही काम करायचं, उठायचं, अभ्यास करायचा, शिस्त पाहिजे, टायमाचं टाइम टेबल पाहिजे, प्रेमळ ज्याचा स्वर आहे, गुरुजनाचा आदर आहे, पालकावरती श्रद्धा आहे. आज पालकावरती श्रद्धा जर असती, आज एकमेकाबद्दल द्वेषच आला नसता. म्हणून पालकावरती श्रद्धा पाहिजे. दिन दुबळ्यांचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे, जीवनामध्ये नीती आहे, नीती पाहिजे, चारित्र्य शुद्ध पाहिजे. अभ्यास भरपूर केला, मग कलेक्टर झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, पण चारित्र्यावर डाग असेल तर नाही. तोच आदर्श